नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत देवेंद्र सरकारची जी जनमत चाचणी झाली 3 टप्प्यांमध्ये नगर परिषदांमध्ये राज्यभरातल्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये अर्थातच भाजपनं नगराध्यक्ष पदाची जी दौड आहे त्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. नगरसेवक जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरघोस आघाडी घेतलेली आहे आणि हे सगळं चित्र नेमकं काय म्हणतंय यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. कारण या निकालाची पुनरावृत्ती येणाऱ्या काळात होईल किंवा नाही हे सुद्धा त्या निमित्तानं आपण चर्चेला घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीमध्ये यशस्वी ठरलेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्या निमित्तानं विचारतोय. नगरपालिकांप्रमाणेच 11 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपला असंच यश मिळेल का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलेला आहे. आणि मनपा निवडणुकांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आउटगोईंगमुळे हे दोन्ही पक्ष त्रस्त झालेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर असणार, पण तत्पूर्वी आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता पुण्याहून आणि राजेंद्र हुंजे मुंबईहून आपल्या सोबत आता आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये मान्यवर आहेत डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते, विद्या चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या, राम कदम भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. तत्पूर्वी सुरुवातीला खरं तर राजेंद्र तुला प्रश्न विचारायचा आहे, कारण अर्थातच गेले काही काळ आपण बघतोय या सगळ्या निवडणुकांचा माहोल आणि त्यातनं जे निकाल समोर आलेले आहेत हे निकाल अपेक्षित आहेत असं म्हणता येईल का आणि अपेक्षित होते का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या निकालांमधनं आणखीन काही पुढचा आपण अर्थ काढू शकतो का, संभाव्य महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा असंच चित्र राज्यामध्ये असणार आहे का. कारण अर्थातच देवेंद्र सरकारची जनमत चाचणी म्हणून आपण ज्याला याला म्हटलं होतं त्याला एक स्पष्ट झालं होतं की या सगळ्या राज्यव्यापी निवडणुकांमध्ये नेमकं सरकारच्या बाबतचं मत काय आहे ते कदाचित त्या निवडणुकांमधून प्रतीत होईल. नेमकं काय म्हणता येईल? बिलकुल मंदार सर, ज्यावेळेला आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये देवेंद्र सरकारची जनमत चाचणी हा कार्यक्रम सुरू केला आणि पश्चिम महाराष्ट्रापासून हा सगळा 200 छोट्या शहरांचा आपण म्हणूया स्मार्ट सिटीज आता महापालिकेच्या निमित्ताने चर्चेला येतील, पण ही छोटी शहरं देखील उद्या त्या स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतील. ह्या छोट्या शहरांचा आढावा आपण सगळ्यांनी घेतला. या सगळ्यामध्ये जी आकडेवारी आता आपल्याला दिसते की देवेंद्र सरकारच्या जनमत चाचणीमध्ये देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर आता 71 नगराध्यक्ष भाजपचे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. त्यामुळे डिस्टिंक्शन लेवलला देवेंद्र फडणवीस पोहोचले असं म्हणायला इथे आपल्याला निश्चितपणे वाव आहे. आणि त्या खालोखाल सोबत मित्रपक्ष असलेला शिवसेना मात्र कुठेतरी 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला जाताना दिसतोय, कारण 2ऱ्या क्रमांकावरती अपक्ष आणि स्थानिक आघाड्या या येऊन बसलेल्या आपल्याला दिसतात. आणि काँग्रेस राष्ट्रवादी ही दोघांच्या साठमारीमध्ये कुठेतरी त्या आपली अस्तित्वाची लढाई आता करू पाहत आहेत असं एक चित्र साधारणतः दिसत आहे. पण याचा अर्थ जनतेने मतदान करताना काँग्रेस राष्ट्रवादीला नाकारलं, शिवसेनेला जवळ केलं, भाजपला अधिक स्वीकारलं असं म्हणण्यासाठी अजिबात वाव नाही आहे. कारण या सगळ्या निवडणुकांमध्ये केवळ सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाबाजी केली, स्मार्ट सिटी सारखं मोठ्या शहराचं स्वप्न छोट्या शहरांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आम्ही तुम्हाला अधिकाधिक मार्ग दाखवू, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ करू, अनेक प्रकारच्या योजना तुमच्या शहरामध्ये आणू, कारण थेट नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे आणि थेट नगराध्यक्षाला अधिकाधिक अधिकार आम्ही देऊ, अशा प्रकारच्या सगळ्या घोषणा या निवडणुकांच्या काळामध्ये सत्ताधारी पक्षाकडनं केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामुळे कदाचित जनता एक पर्याय म्हणून भाजपकडे पाहत होती आणि त्या पर्यायाकडे म्हणून झुकलेली आपल्याला दिसून आली. पण दुसऱ्या बाजूला ज्या स्थानिक आघाड्या होत्या, जे काही आधीच काँग्रेस राष्ट्रवादीने ज्या पारंपरिक गड त्यांचे होते ते काही प्रमाणात राखलेले निश्चितपणे आहेत. काही स्थानिक आघाड्या ह्या काँग्रेस राष्ट्रवादी भाजप राष्ट्रवादी किंवा भाजप शिवसेना शिवसेना काँग्रेस अशा प्रकारच्या वेगवेगळ्या झालेल्या देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. पण वस्तुस्थिती अशी होती की ज्या ठिकाणी राज्य पातळीवरती नेते भाजप शिवसेनेचे म्हणत होते की आम्ही युतीमध्ये या निवडणुका लढू, पण प्रत्यक्षात स्थानिक पातळीवरती मात्र कुणीही एकमेकांच्या सोबत राहिलेलं दिसून आलं नाही. त्यामुळे कुठेतरी या दोघांना तिथे तो फटका देखील सहन करावा लागला. पण दुसऱ्या बाजूला आता शिवसेनेचा जर विचार सत्तेतला आपण जर केला या सगळ्या नगरपालिकांमध्ये, तर शिवसेनेचे काही ठराविक नेते जर सोडले, नीलमताई आपल्या चर्चेत आहेत त्या स्पष्टपणे सांगू शकतील, नीलमताई स्वतः फिरल्या त्या प्रचारामध्ये, काही ठराविक नेते सोडले तर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा कुठेही या प्रचारांमध्ये सहभाग दिसला नाही. कदाचित तो सहभाग असता पक्ष पातळीवरच्या नेतृत्वाने जर सहभाग घेतला असता तर निश्चितपणे त्यांच्या संख्येमध्ये देखील अधिक वाढ होताना आपल्याला दिसून आली असती. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी मंदार सर एक जनतेतला रोष कुठेतरी चर्चेला येत होता विरोधी पक्षाच्या माध्यमातून, तो रोष मात्र फारसा मतदानामध्ये परावर्तित होताना दिसला नाही. पण
विरोधी पक्षातले अनेक लोक ही सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचाच कुठतरी फायदा सत्ताधारी पक्ष भाजपला इथे होताना दिसलाय नगरपालिकांच्या नक्की, निवडणुकांमध्ये. नक्की. आणि आता- दुसऱ्या बाजूला सर महानगरपालिकांचा फक्त थोडक्यात सांगतो आणि थांबतो. महानगरपालिकांचा जर आपण विचार केला, खास करून आता सोलापूरचा विचार आपण केला, त्या पट्ट्यातला जर विचार आपण केला, कारण सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आहे, इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट असेल, दुधनी सत्ता काँग्रेसची, नगराध्यक्ष भाजपचा, पंढरपूर भाजपकडे गेलाय, कोडवाडी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेलाय. या सगळ्या साठवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये गेलेले नेते मंडळी आता भाजपची सत्ता आणण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामध्ये आता मोहिते पाटलांची वेगळी चर्चा सुरू झाली आहे, त्याला कुठे पूर्णविराम मिळतो मला माहित नाही, पण सत्ता इकडे कॉर्पोरेशनमध्ये म्हणजे महापालिकेमध्ये सुशीलकुमार शिंदेची गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. आता 2 मंत्री सोलापूरला भाजपचे मिळालेले आहेत, पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख. या 2 मंत्र्यांच्या माध्यमामधून सत्ता पालिकेत कशी आणता येईल याची रणनीती सुरू आहे. नक्की. दुसरीकडे महेश कोटेच एक राईट हँड असलेले सुशीलकुमार शिंदेचे आज शिवसेनेत आहेत, यांच्या भाऊबंदकी मधलेच 19 नगरसेवक महापालिकेमध्ये आता काँग्रेसचे आहेत. ते कदाचित शिवसेनेच्या बाजूला जाऊ शकतात आणि सत्ता एक हाती कुणाला जाईल हे सांगता येणार नाही. मात्र एक हाती भाजप हा सर्वात मोठा पक्ष सोलापूरला असू शकतो. हे चित्र साधारणतः आता मला दिसतं. नक्की. राजेंद्र, अतिशय महत्वाचे हे सगळे मुद्दे आहेत आणि त्याबरोबर अद्वैत जे राजेंद्रनं आता मांडलं की सगळीकडे आउटगोईंग सुरू आहे, एक प्रकारे भाजपकडे रीग लागलेली आहे, तेही अर्थात सत्तेकडे अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्याला सत्तेकडे सगळेजण वळतात. त्याचप्रमाणे आता भाजपचं चित्र पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल तिथे सुद्धा दिसतंय भाजपकडे रीग लागलेली आहे. आणि हे सगळं होत असताना तिथे नेमकं काय केलं जातंय, म्हणजे ही सगळी रीग लागली ती केवळ सत्तेसाठी आहे, स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मध्ये एकमेकांमध्ये पटत नाहीये, स्थानिक नेतृत्वाचं तिथल्या नगरसेवकांची किंवा नेत्यांची पटत नाहीये म्हणून हे सगळं आहे, निराशा आहे म्हणून आहे, काय नेमकं कारण आहे? मंदार, अक्षरशः म्हणजे घमासान आपण या महापालिकेच्या रणसंग्रामाचं वर्णन हे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान होणार आहे याचं द्योतक आहे. जर आपण बघितलं तर 2014 साली नरेंद्र मोदींची जी सुनामी आली त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं बघितलं की काँग्रेसचा एकही खासदार निवडून आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या अर्थाने काँग्रेसमुक्त पश्चिम महाराष्ट्र असं झालं. राष्ट्रवादीचे पण जे 4 खासदार आले ते पश्चिम महाराष्ट्रामधनं झाले. त्यानंतर नगरपालिका आता आपण बघितलं कशा पद्धतीनं मावळ असेल, आळंदी, हा जो सगळा इकडचा पट्टा आहे लोणावळा, तिथं भाजपने कसा शिरकाव केला. आणि आता भाजपची नजर ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांवरती आहे. मुंबईवरती तर आहेच, परंतु खास करून पुणे आणि पिंपरी या महापालिका आपल्या ताब्यात पाहिजेत असा जो संदेश नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे तो घेऊन देवेंद्र फडणवीस आणि गिरीश बापट हे उतरलेले आहेत. आणि आपण जसं बघितलं तर लक्ष्मण जगताप पहिल्यांदा, महेश लांडगे, आत्ता काल आझम पानसरे, म्हणजे कुठेतरी राष्ट्रवादीचे जे सगळे दिग्गज लोक आहेत तेच भाजपने आणलेले आहेत. म्हणजे गमतीने असंही म्हटलं जातंय की मूळची भाजप किती आहे आणि राष्ट्रवादी किती आहे, इतकं राष्ट्रवादीच्या लोकांचं प्रमाण भाजपमध्ये झालेलं आहे. पुण्यामध्ये पण तेच चित्र आहे. अक्षरशः साम दाम दंड भेद आपण बघितलं, संजय काकडे यांच्यासारखा मोहरा भाजपने उतरवलेला आहे आणि ते त्यांची रणनीतीच आहे की जिथं आपला पक्ष कमकुवत आहे तिथं जो विद्यमान आहे त्याला आणा. तो राष्ट्रवादीचा असेल, काँग्रेसचा असेल, मनसेचा असेल, तो भाजपकडं कसा येईल. त्यामुळे कुठंतरी भाजपनी पुणे आणि पिंपरी चिंचवड ही घ्यायलाच पाहिजे. इंटरेस्टिंग म्हणजे 10 वर्ष जेव्हा सुरेश कलमाडींची सत्ता होती आणि शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांच्यामध्ये जेव्हा बिनसलं, म्हणजे अजित पवारांचं आणि कलमाडींचं बिनसलं, तेव्हा खुद्द शरद पवारांनी 10 वर्षापूर्वी महापालिकेच्या या सगळ्या रणसंग्रामामध्ये सभा घेतल्या आणि कारभारी बदला पुण्याचा असं आवाहन केलं आणि स्वतःच जो कारभार सुरेश कलमाडींकडे दिला होता तो पुणेकरांनी त्यांचा शब्द मानून अजित पवारांकडे दिला. 10 वर्ष आता अजित पवारांची सत्ता देखील पुणेकरांनी पाहिलेली आहे. तर भाजपला कुठेतरी असं वाटतंय की 10 वर्ष तुम्ही सुरेशबाईंची सत्ता बघितली, 10 वर्ष तुम्ही अजित पवारांची सत्ता बघितली, आता तुम्ही आम्हाला द्या. आणि त्याकरता भाजपने काही करण्याचं सोडलेलं नाही. आपण बघितलं मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधानांना आणून केलेलं आहे. स्मार्ट सिटीचा जो बिगुल वाजवला तो मोदींच्या उपस्थितीमध्ये वाजवलेला आहे. त्यामुळं या सगळ्या ज्या योजना आहेत, कॅशलेस पुणे, आता नवीन नोटबंदी चा जो आपण परिणाम बघितला शहरामध्ये पुण्यासारख्या जबरदस्त रिस्पॉन्स आहे लोकांचा मोदींच्या बाजूनी. म्हणजे इतर ठिकाणी जरी आपण बघितलं असलं तरी लोकांना हा निर्णय आवडलेला आहे. कुठंतरी
नरेंद्र मोदींची ही जी एक हवा आहे त्याचा उपयोग करायचा हे भाजपने ठरवलेलं आहे. नक्की, दुसरीकडे शिवसेनेने पण कंबर कसलेलं आहे. विशेष म्हणजे महापौर शिवसेनेचा अशी शिवसेनेची घोषणा आहे. म्हणजे गंमत म्हणजे शिवसेनेला सुद्धा भाजप हाच आपला शत्रू वाटतंय. दुसरीकडे तू जसं म्हणालास तसं राष्ट्रवादी जरी आउटगोईंग आपल्या नगरसेवकांचं होत असलं, जेरेला आलेलं असलं तरी पण पुण्यामध्ये तरी अजून बऱ्यापैकी टिकून आहे. पण काँग्रेस मात्र कुठेतरी चाचपडते. सुरेश कलमाडीनंतर नेता मिळत नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांना नेतृत्व करावं लागतंय. धास्ती घेतलेल्या राष्ट्रवादीचा भरोसा नाही. कारण पवार मोदी हे एकत्र असतात. पुणे पॅटर्न जो आहे तो राष्ट्रवादीचा आणि भाजपचा बघितलेला आहे. तर काँग्रेस कुठेतरी सावध आहे. त्यामुळे आघाडीच्या दृष्टीने फार काही नक्की अद्वैत, अर्थात या सगळ्या गोष्टींकडे पुन्हा जर खरं तर लक्ष द्यायचं झालं तर आपले पाहुणे जे आहेत या कार्यक्रमातले त्यांची आपण मतं आता घेऊया. कारण अर्थात काय परिस्थिती आहे ती आपण बघितली थेट आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं. आणि या सगळ्या महापालिकेच्या जो आहे काही येणाऱ्या काळातलं जे निवडणुकीचं राजकारण असणार आहे ते कसं असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. पहिला प्रश्न त्यानिमित्ताने विद्याताई तुम्हाला विचारायचा आहे. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही तसे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले आणि या बालेकिल्ल्यांमध्येच आता पूर्णपणे राष्ट्रवादीला एक मोठं आव्हान भाजपचं आहे. अलीकडच्या काळामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची सौहार्दाचं वातावरण आम्ही बघितलेलं आहे आणि ते सगळं बघत असताना तरी सुद्धा भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष म्हणून खूप मोठं आव्हान निर्माण केलंय. काय तुमचं निरीक्षण आहे? नाही, पुण्यात जी आमची पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, इथे प्रमुख पक्ष आणि मोठा पक्ष म्हणून आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आव्हान देणं स्वाभाविक आहे. त्याच्यात काही आणि कुठलीही निवडणूक असली आणि विरोधी पक्ष आणि हा सत्ताधारी पक्ष भाजप आहे त्यामुळे त्यांच्याकडनं आव्हान मिळणं आणि ते आव्हान स्वीकारण्याचं सामर्थ्य पण आमच्यामध्ये आहे. त्यामुळे एक दोन जण इकडचे तिकडे गेले आणि तिकडचे इकडे गेले ते प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा ओढा हा असतोच. कारण काय शेवटी माणसाला काहीतरी राजकीय इच्छाशक्ती जागृत होतात निवडणुका आल्या की, आणि त्या इतक्या पराकोटीला जातात की आज आता आपल्याला इथे सत्ता नाही मिळाल तर तिथे मिळेल म्हणून. आणि काही टपलेले लोक असतात नेते मंडळी की ते आपल्याला इकडून तिकडे करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यात ते थोड्या फार प्रमाणात यशस्वी होतात. परंतु ह्या ठिकाणी जरी भाजपने आव्हान दिलं असलं किंवा प्रयत्न भाजपचे पूर्ण चालले असले तरी ठीक आहे ना, निवडणूक आहे त्याच्यामध्ये काय एक दोन सीट कमी जास्त किंवा काय होणार त्याच्यामध्ये काही, पण शेवटी निवडणुका तर आम्ही लढणारच आहोत आणि अतिशय जिद्दीने लढणार आहोत आणि आमच्या सर्व ताकदीने लढणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त सीट्स आमच्या राष्ट्रवादीच्या कशा येतील याच्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत. नक्की. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला काय वाटतंय? काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष चाचपडतायत की एकूण परिस्थिती ही नगर परिषदेच्या निवडणुकांची जर का आपण बघितली तर त्याच्यावरनं जर अंदाज बांधायचा झाला तर जो मूड आहे लोकांचा, राज्यातल्या लोकांना एक बदल हवाय की काय, अशी परिस्थिती त्याच्यामध्ये दिसते. जिथे भाजपचं अस्तित्व नव्हतं तिथे सुद्धा भाजपचे नगराध्यक्ष निवडून दिलेत लोकांनी. ही सगळी परिस्थिती पाहता तुमच्या समोरचं आव्हान काय असं तुम्हाला वाटतं आणि आत्ताच्या निवडणुकांचा जो निकाल आहे तो येणाऱ्या काळातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे का? नाही मंदारजी, जर आता या 4 टप्प्याच्या ज्या निवडणुका पार पडल्या, या 4 टप्प्याच्या निवडणुकीचं विश्लेषण जर आपण करायचं ठरवलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की या ज्या नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका होतात नगर परिषदेच्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये जो सत्ताधारी पक्ष असतो त्याच्या बाजूनी जास्तीत जास्त मतदान होतं. म्हणजे ते सत्ताधारी पक्ष बीजेपी असला काय किंवा काँग्रेस असला काय. पण या आता ज्या 4 टप्प्याच्या निवडणुका झाल्या ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणत होतो, याचा जर निकाल आपण बघितला, 2 बाबतीत आपल्याला निकाल बघणं गरजेचं आहे. एक नगराध्यक्ष पदाची निवडणूक म्हणून बघणं गरजेचं आहे आणि एकूण निवडून आलेले नगरसेवक. बरोबर. आता जर एकूण निवडून आलेले नगरसेवक जर आपण बघाल तर 2011 मध्ये काँग्रेसकडे 1065 नगरसेवक एकूण निवडून आले होते 4 टप्प्यांमध्ये. 2011 मध्ये 1065 नगरसेवक निवडून आले होते. आणि जर 2016 मध्ये बघाल तर काँग्रेसकडे आता ह्या 4 टप्प्यामध्ये 957 नगरसेवक निवडून आलेले आहेत. म्हणजे आमचे फक्त 108 नगरसेवक काँग्रेसचे हे आम्ही सत्तेमध्ये असताना आज विरोधामध्ये आल्यानंतरही फक्त 108 नगरसेवक आमचे कमी झालेले आहेत 2011 पासून ते 2016 पर्यंत. म्हणजे या परिस्थितीकडे ज्यावेळी काँग्रेस पक्ष बघतो
त्यावेळी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ज्यावेळी बीजेपी या सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या आली विधानसभेमध्ये, त्यावेळी बीजेपीचे 122 आमदार निवडून आले. त्या 122 आमदारांनी जवळजवळ 26.8% मताधिक्य घेतलं होतं. आणि 122 आमदार ज्यावेळी बीजेपीचे आले त्यावेळी आमचे काँग्रेसचे 42 आमदार आले निवडून विधानसभेमध्ये. आज 122चा जर आकडा तुम्ही बघाल पूर्ण महाराष्ट्रात आलेला आणि त्याचं मिनी विधानसभेच्या हिशोबाने या 4 टप्प्याच्या निवडणुकीचं बघाल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना मताधिक्य नगरसेवकांच्या निवडीमध्ये यायला पाहिजे होतं तेवढं मिळालेलं नाही. ज्या पद्धतीने काँग्रेसचं मतदान घटायला पाहिजे होतं विरोधी पक्ष म्हणून तेवढं घटलेलं नाही. फक्त 108 नगरसेवक आमचे कमी आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणता हा एक BJP मुद्दा पेक्षा झाला. हा एक एकच मुद्दा मुद्दा. झाला. हा, हा. आणि दुसरा मुद्दा झाला की ज्यावेळी नगराध्यक्ष पदाची निवडणूक आपण म्हणतो तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा पण आकडा जर आपण बघाल तर विरोधी पक्ष म्हणून आमचे नगराध्यक्ष जे आलेले आहेत ते आमचे जवळजवळ 38 नगराध्यक्ष आलेले आहेत आणि बीजेपीचे 71 आलेले आहेत. म्हणजे 50% पेक्षा जास्त नगराध्यक्ष आम्ही विरोधी पक्षात असताना पण आम्ही घेऊन आलेलो आहोत. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की काही फार मोठा उलट बीजेपीचं मताधिक्य घटलंय हा. आणि बीजेपीचा जो मताधिक्याचं आपण म्हणजे टक्केवारीवरती लोकसभा आणि येऊया. विधानसभेमध्ये जे आकडेवारी 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 वाढली ना, नाही. वाढले किंवा नाही वाढले? आता जी वाढलेली आहे त्याच्याबद्दल मी सांगतो. एक मिनिट नाही, वेळ कमी आहे. राजू गवळी, मी येतो तुमच्याकडे. नीलमताई, पुन्हा प्रश्न हाच आहे की एक तर नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्याच्यावर आपण अंदाज येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांचा बांधू शकतो का? आणि दुसरं म्हणजे या सगळ्या येणाऱ्या काळातल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर बघितलं तर आव्हान भाजपनं इतर सगळ्या राजकीय पक्षांच्या समोर निर्माण केलंय अशी परिस्थिती तुम्हाला दिसते का? एक पहिला जो तुमचा प्रश्न आहे आजच्या चर्चेचा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत स्थापन करण्यामध्ये त्यांना जनमत चाचणीमध्ये चांगलं यश मिळालंय का? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की शिवसेना भाजपची जरी युती नाममात्र झाली असली तरी प्रत्यक्षामध्ये आम्ही स्वतंत्रच लढलेलो आहोत आणि सर्व निकष नगराध्यक्षांची संख्या असो किंवा नगरसेवकांची संख्या असो, तर मला असं वाटतं की एक उदार अंतःकरणाने जे चित्र दिसतंय ते मान्य करायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा एक नंबर 1चा पक्ष झालेला आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला शिवसेना भाजप ही जरी आमची युती करून आम्ही लढलेलो नाहीये तरी सुद्धा एकदा आपण जर का पाहिलं की सत्तेमध्ये किंवा काँग्रेस आणि एनसीपी यांची तर एकमेकाशी युती असो किंवा नसो, परंतु युतीचे 1688 नगरसेवक आणि यांचे काँग्रेस आणि एनसीपी धरून 1080 आणि यांच्याबरोबर जर का बीएसपी मनसे किंवा युती विरोधक असं आपण जर का म्हटलं तरी संख्या 1210 होतीये आणि 1688 होते. अर्थात त्याच्यात जास्ती भाजपचे लोक आहेत, पण शिवसेनेचं सुद्धा 598. आम्ही 4 नंबरला आलो असतो. आधी आमचं नगरपालिका क्षेत्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये तेवढी संघटनात्मक बांधणी नाहीये. त्यामुळे कारणांकडे आपण नंतर जाऊ. आजच्या वस्तुस्थितीचे चित्र आणि प्रश्न पाहिला तर हे झालेलं आहे. सत्तेचा अत्यंत जबरदस्त कशा पद्धतीने वापर करायचा तो त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि त्याच्याबद्दल मगाशी अद्वैत मेहता पण बोललेला आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. पण हा निकाल जो आहे ते देवेंद्र फडणवीस आणि जे त्यांच्याकडे अनेक लोक आले नवीन त्यांचा जसा आहे, पण त्याचबरोबर जिथे भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढून कुठे काँग्रेस किंवा एनसीपी असं म्हणजे मला कुठे राजकीय खळबळ माजवून द्यायची नाहीये या सगळ्यामध्ये, पण बिगर भाजप असा जर का विचार केला आपण फक्त तर स्ट्रेट मेजॉरिटी नाहीये. नगराध्यक्षात आहे पण नगरसेवकात नाही होते. पण आजच्या घडीला तो हायपोथेटिकल प्रश्न आहे. आज शिवसेना भाजपचा मिळून आकडा काढला तर निर्विवाद बहुमत त्याच्यामध्ये काँग्रेस एनसीपी पेक्षा ते जास्त मिळतंय. कोणी असं म्हणेल की असं बिगर भाजप वगैरे जाण्यापेक्षा महानगरपालिकांमध्ये हाच कौल मिळेल का, हा तुमचा पुढचा प्रश्न होता. तर इथे मला एक असं दिसत आहे की सगळीकडे नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. आता येणाऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा पंचायत समिती यांच्याही निवडणुका होणार आहेत. अधिक 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे एका अर्थाने महाराष्ट्रातले
काही तुरळक एक मला वाटतं 4 जिल्हा परिषदा सोडल्या हम्म. तर बहुतेक जिल्हा परिषदा आणि काही बहुतेक महानगरपालिका, तरी त्याच्यात काही महानगरपालिका 3-4 नाही आहेत. बरोबर. हम्म. बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये 70-80 ठिकाणी आता एका अर्थाने सगळा कस सगळ्यांचाच पणाला लागणार आहे. हम्म. आणि इथे मला असं वाटतं की शहरांमध्ये नागपूर सोलापूर आपण जर का पाहिले तर तिथला ट्रेंड वेगळा आहे आतापर्यंतचा. हम्म. पिंपरी चिंचवडचा ट्रेंड वेगळा आहे आणि मुंबई ठाणे उल्हासनगर हे स्टेट शिवसेनेचं वर्चस्व असणारे, काही प्रमाणात नाशिक सुद्धा हम्म. शिवसेनेचं वर्चस्व असण्याचा आतापर्यंतचा एक चांगले बालेकिल्ले म्हणता येईल असे राहिलेले आहेत. हम्म. आता भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीच्या बरोबर सरसकटपणे आजच्या मतावरून म्हणणं की त्यांची पूर्ण काहीतरी फार मोठी आघाडी होईल. हम्म. हम्म. पण कल्याण डोंबिवली पाहिलं तर कल्याण डोंबिवलीला आम्ही स्वतंत्र लढून हा. शिवसेना नंबर 1चा पक्ष आणि भाजप नंबर 2चा पक्ष असा झाला. हे जर का पाहिलं तर एक म्हणता येईल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतःचे बालेकिल्ले काही प्रमाणात टिकवले असले तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची ताकद वाढते आहे आणि ती वाढलेली दिसेल असाच ट्रेंड आहे. आजच्या एक- घडीला अँटी इन्कमन्सी वगैरे एक काही नक्की दिसत नक्की नाहीये. नक्की तुमचा जो पहिल्या भागातले हे सगळं विश्लेषण आहे त्यावरून थोडक्यात पहिल्यांदा राम कदम, तुम्हाला असं वाटतं का की सत्तेचा वापर केला, सत्ता आहे भाजपकडे म्हणून हे सगळं झालेलं आहे आणि म्हणून भाजपला जे आतापर्यंत जे यश दिसतंय आकड्यांच्या भाषेमधलं ते यश आहे? मंदारजी, मगासपासून मी जी चर्चा ऐकत होतो आणि महाराष्ट्रातल्या सर्व ही चर्चा पाहणाऱ्या लोकांना अशी अपेक्षा होती की सर्वच राजकीय पक्ष एखादा विषय निघाला तर विरोधाला विरोध करतात, हे सर्वश्रुत आहे. अरे पण आकडे दिसतात, आकड्यावर कळत आहे की भारतीय जनता पार्टी हा 4 नंबरवर असलेला 2011 मध्ये हा पक्ष या निवडणुकांमध्ये क्रमांक 1चा पक्ष झालाय. जर टक्केवारीमध्ये म्हटलं तर 320% वाढ आणि असं म्हटलं तर तिप्पट मोठा झालाय. ही वस्तुस्थिती या बाकी सगळ्याच पक्षानं स्वीकारली नाही तरी महाराष्ट्र जनतेला ती दिसते आहे. 33 जिल्ह्यामध्ये ही झालेली 4 टप्प्यांची निवडणूक जर आपण पाहिली आणि या निवडणुकीचे निकाल जर पाहिले तर या निकालामध्ये 2-3 गोष्टी स्पष्ट होतात. पहिली गोष्ट अशी स्पष्ट होती की नोटबंदीचा आक्रोश आजही केला राष्ट्रवादीने आणि मला खरंच कळलं नाही नोटबंदी बंद झाली आणि आज आक्रोश ते कशाबद्दल करतात ते आपण त्यांनाच विचारलं पाहिजे. असो, पण या जे काही 2.5 वर्षात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मग शेतकऱ्यांचे विषय असतील, कष्टकऱ्यांचे विषय असतील, सातत्यानं फडणवीस सरकारवर जे वेगवेगळे आरोप झाले त्या आरोपाच्या नंतर सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं फडणवीस साहेबांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला की काँग्रेसला काय बोंबलायचे बोलू द्या, राष्ट्रवादीला काय म्हणायचं ते म्हणू द्या. आणि अनेकदा आमचा मित्रपक्ष सत्तेत आमच्या सोबत आहे पण अनेकदा त्यांनी विरोधकाची भूमिका घेतली, का घेतली त्यांना माहीत. पण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला कौल देताना क्रमांक 1चा कौल दिला. हा भाग पहिला. म्हणजे 2.5 वर्षांनंतर म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलाची एक 6माही परीक्षा होते तर या 6माहीच्या परीक्षेमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारला 100 पैकी 100 मार्क्स मिळाले असं म्हटलं तरी काही वावगं एक मिनिट राम कदम, या तुमच्या नोटवरती आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. पुढच्या भागामध्ये आपण अधिक खुली चर्चा करूया आणि अर्थातच खरंच 100च्या 100 मार्क मिळालेत का 6माहीमध्ये देवेंद्र सरकारला? राम कदम यांनी केलेलं विधान आहे त्याचा पण सुद्धा आपण विचार करूया एका ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा स्वागत. चर्चेमध्ये आपण नगर परिषदेच्या निवडणूक निकालानंतर महानगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा असाच प्रकारचा ट्रेंड राहणार आहे का याबद्दल एक चर्चा करतोय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता राम कदम भाजपचे प्रवक्ते यांनी जो दावा केला की 100 पैकी 100 मार्क पडलेले आहेत 6माहीमध्ये. निलमताई, तुम्ही मान्य करता का? असे आता मगाशी मी बोलत असताना सांगितलं तुमचा पहिला नंबर आलाय तरी त्यांना ते दुसऱ्यांनी केलेलं कौतुक सुद्धा स्वीकारायचं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही कशाला मार्क द्यायचे आणि काय करायचं? त्यांनी स्वतः मार्क घेतलेले आहेत ना त्याच्यावरती. राजू वाघमारे काय म्हणाल? 100 पैकी 100 सहमत आहात का? 100 पैकी 100 मार्क असते
तर आमच्या तिप्पट त्यांचे नगरसेवक निवडून यायला पाहिजेत, आमच्या तिप्पट त्यांचे नगराध्यक्ष निवडून यायला पाहिजेत. आम्ही आकडेवारी दाखवतोय, आमचे आकडे खरं बोलतायत. आणि जर या स्वप्नाच्या दुनियेत जर बीजेपी राहणार असेल तर ते आमच्यासाठी अगदीच उत्तम आहे. कारण अशाच दुनियेत स्वप्नाच्या राहा की तुम्ही 100 पैकी 100 मार्क मिळालेले आहेत. आमच्या फक्त 110 सीट्स कमी झाल्यात हो. रामकदम आहे का उत्तर त्याच्यावरती तुमच्याकडे? फक्त त्यांचं म्हणणं आहे की फक्त 10 सीट्स 110 सीट्स कमी झाल्या, आकडेवारी सांगते नगरसेवकांची, हे काय आम्ही सांगत नाहीये. कसं आहे की साधारणतः स्पर्धेमध्ये प्रत्येकाची अशी एक ईर्ष्या असते की मला क्रमांक 1 मिळाला पाहिजे. आता काँग्रेस कुठे फेकला गेलाय हे न स्वीकारता हम गिरे 2 नंबर आहे ना, 2 नंबर आहे दुसरा नंबर आहे, राजकीय दुसरा. पक्षांमध्ये. हे बघा, ठीक आहे ना, क्रमांक एक फक्त आहात का तुम्ही? नाही, 108 एक मिनिट ते मला आता बोलू द्या. 110 कमी. मला बोलू द्या राजूजी, माझं बोलणं झाल्यावर बोला. योगेश हम गिरे तो भी जरा हमारी शांत. टांग ऊपर, ही जी एक जुनी म्हण आहे ना, तसं आपल्याला करता येणार नाही. आणि दुसरं एक महत्वाचं आहे का याच्यामध्ये, कराडमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री काय झाली हो कराडमध्ये काँग्रेसची अवस्था? अहो, दानवेंचं काय आता झालं? राष्ट्रवादीचं आपण घ्या, बारामती वगळता राष्ट्रवादीला पुणे बाकीचा भाग राखता आला का? पंकजा त्याच्यामुळे मुंडे. आम्हाला आनंदानं हुरळून जाणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष नव्हे. उलट ज्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा जास्त जागा कशा मिळतील ही अशा प्रकारची स्पर्धा ठेवणारा आमचा पक्ष आहे विकासाच्या अर्थानं. उलट आमची अपेक्षा आहे तुम्हालाही चांगल्या जागा मिळायला पाहिजे होत्या, पण तुम्ही जी लबाडी केली गेली अनेक वर्ष त्याच्यामुळे तुमची सर्व ठिकाणी पिछाड झाले. देशात सुद्धा जर पाहिलं तर कर्नाटक आणि 2-3 राज्य आपण देशाकडे नंतर जाऊया. एक मिनिट देशाकडे आपण नंतर जाऊया. एक मिनिट विद्याताई तुम्हाला हे मान्य आहे का की एक तर त्यांनी म्हटले तुम्ही लबाडी केले, त्यांचं दुसरंही म्हणणं आहे की बाबा तुम्ही ज्या पद्धतीनं लढवायला पाहिजेत निवडणुका त्या लढवलेल्या नाहीत. तुमची एक प्रकारे खास करून राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था ही इतकी बिकट का झाली असं तुम्हाला वाटतंय? कारण आता संपूर्ण महानगरपालिकांच्या निवडणुका येऊ घातल्यात, पुण्यामध्ये तर अक्षरशः त्रिधा तिरपीट उडाली अशी परिस्थिती राष्ट्रवादीची आता दिसते. एक मिनिट ताई, मी येतो तुमच्याकडे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विद्याताई परिस्थिती ही दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचं आउटगोईंग सुरू आहे आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणावा तितका आता प्रभाव दिसत नाहीये. काय म्हणा? नाही, लबाडी हा शब्द फक्त भाजपसाठीच डिक्शनरीत उपलब्ध आहे. कारण लबाड्या काय करायच्या ते त्यांनी लोकांना शिकवणे. ते स्वतः इतके लबाड आणि धूर्त आहेत की हा शब्द त्यांनी आमच्यासाठी वापरू नये, तो त्यांच्यासाठीच त्यांनी ठेवला पाहिजे. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं की 100 मार्क मिळाले का, तर 100 मार्क मिळाले ते कसे मिळाले, कॉपी करून मिळाले का गुणवत्तेवर मिळाले, हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःच्या हातात सत्ता असल्यावर मुख्यमंत्री सगळीकडे त्याचा वापर कसं करत होते. डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर, नोटा सगळ्या बंद झाल्यावरती पैशाचा बळाचा किती वापर त्यांनी कशा प्रकारे केला, त्यांच्या नेत्यांनी कशा प्रकारे प्रचार केला आणि कसे पैसे वाटले, ह्याचे उदाहरणं गावागावातनं आपल्याला उपलब्ध आहेत ना. राहिला पण प्रश्न समोर आलेत राष्ट्रवादीचा, का ती सगळी उदाहरणं त्या पद्धतीनं समोर आलेत का? त्या पद्धतीने तुम्ही पक्ष म्हणून, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी तुमची दानवेंवर नाही. निवडणूक आयोगाने केस दाखल निवडणूक केली आहे. आयोगाने किती जणांवर केसेस घेतलेल्या आहे, किती जणांना पैसे वाटताना आणि रंगेहात उरलेल्यांना. पकडलेले आहे. हे सगळं एक असताना मिनिट त्यांनी- निलम मी येतो. हा, त्यांनी आणि राष्ट्रवादीच्या अवस्थेवरती महाराष्ट्र. तुम्हाला काळजी करायचं कारण नाहीये. राष्ट्रवादीमध्ये पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, किती गेले लोक तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर 1चाच पुण्याला असेल. कारण आम्ही तिथे कामं केली आहेत लोकांसाठी. आणि आज जरी पंतप्रधानांना बोलवून तिथे मेट्रोचं पूजन केलं जात असेल किंवा शिवस्मारकाचं ही जाहिरातबाजी आता किती दिवस लोक सहन करणार आहेत? आज असंवेदनशीलता इतकी आहे की रामभाऊ मगाशी म्हणाले की काय यांनी आंदोलनं केले. अरे 50 दिवस तुम्ही सांगितले होते, सहनशीलतेचा कळस झाला, लोकांनी सहन केलं. आज शेतकऱ्याची इतकी दुर्दशा झालेली आहे, आज नोकऱ्या झालेल्या आहेत लोकांच्या, लोक गप्प बसलेले आहेत, सगळं सहन करतायत. आणि 60 दिवस, आज 2 महिने झाल्यानंतरही अवस्था बदलायला तयार नाही. आपलेच पैसे बँकेतनं काढायला आपल्याला इतका कठीण प्रकारांना तोंड द्यायला लागते. आणि तरी असंवेदनशीलता इतकी यांची की हे म्हणतात की तुम्ही काय करताय. मग हे लोकांना मग नंबर का वाढतायत? त्यांचे जे नगराध्यक्ष पदाचे नंबर दिसतात सांगितलं ना, त्याचं उत्तर काय आपल्याला? हे सगळं घडते तरी ते वाढतंय. सगळीकडे जो सत्तेचा वापर चाललाय, पैशाचा वापर चाललाय, हे सगळं त्याचे रिझल्ट एक मिनिट, एक कॉपी मिनिट. करून जर तुम्हाला 100 मार्क मिळाले तर त्याच्यात काय एक मिनिट कौतुक आहे? निलमताई तुम्ही याच्यावरती मान्य करताय का खरंच सत्तेचा वापर करून हे सगळे सत्तेच्या मार्गाला चाललंय? सत्तेचा वापर केला जातोय हे जे मला सातत्यानं असं वाटतं की एक तर पहिली राजकीय खुबी खूप आहे
भारतीय जनता पक्षाकडे ते म्हणजे समोर असणारा जवळ असणारा जो मित्रपक्ष असतो त्यालाच संपवायचा प्रयत्न करायचा. हे प्रत्येक राज्यात त्यांनी केलेला आहे, तो इतिहास आहे. आणि त्यामुळे आता अकाली दल असेल किंवा प्रत्येक राज्यामधले जे जे मित्रपक्ष आहेत ते या संदर्भात बोललेले आहेत. आणि नितीश कुमारांना सुद्धा शेवटी एकदा यांच्याबरोबर ती युती तोडून स्वतंत्र व्हावं लागलं होतं यांच्याबरोबर जाऊन सुद्धा. हे प्रत्येक ठिकाणचा अनुभव आहे बरोबर असणाऱ्या लोकांचा. आता त्याला ते हुशारी म्हणतात. पहिली गोष्ट जी आहे ती की जो आपल्यावर विश्वासाने येतो त्यालाच आधी पहिल्यांदा संपायचा प्रयत्न करायचा. एक दुसरा असा भाग आहे की जो त्याच्यात टिकतो तरी सुद्धा त्याला बदनाम करायचा आणि त्याला तो कसा बौद्धिक सगळा आपल्याकडे वारसा आलेला आहे याच्याबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळीकडे पसरवत ठेवायचं. पण ठीक आहे, मी त्याच्यात येता जात नाहीये. आता मलाही नाईलाजाने बोलावं लागतंय. आम्ही बरोबर आहोत सत्तेमध्ये, इथे एनडीए मध्ये सुद्धा आहोत. पण ज्यावेळेला हे फक्त स्वतःला 100 मार्क म्हणतायत ना, तर एकूण नगरसेवकांच्या जागा होत आहेत 2918 आणि त्याच्यापैकी 1090 भाजपच्या आहेत आणि भाजप तर जे आहेत ते 1828 आहेत. म्हणजे काय झालं, साधारण 3000 जागांच्या पैकी 1000 जागा यांच्या आणि 2000 इतरांच्या. म्हणजे याला पहिला नंबर म्हणता येईल का, की 100 पैकी 100 मार्क म्हणता येतील का? तर अगदी टक्केवारीमध्ये काढलं ना, आता मुद्दाम म्हणून मी काढलं शेवटी नाईलाजानी. काय होतं मंदार, 50 वेळा खोटं बोललं ना की मग ते बाकीच्यांना खरं वाटायला लागतं आणि प्रत्येक कार्यकर्ता असं बोलायला लागतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून 34% निघताय त्यांचे एकूण नगरसेवकांपैकी भाजपचे. आम्हाला काय काँग्रेस एनसीपीशी देणं घेणं नाहीये त्यांचे जास्त का कमी म्हणून. पण काय स्वतःचं यश धवल करण्यासाठी 34 मार्क आहेत, 100 मार्क नाही आहेत. राम कदम त्यांचं म्हणणं 34% नगरसेवक निघतात. आणि तुम्ही आकडेवारीत मी चॅलेंज करते आता. एक मंदार पूर्ण ऐका. एक मिनिट राम कदम, एक मिनिट. आणि 64 नाही नगराध्यक्षांचे ऐकून घ्या पूर्ण, कारण ते परत आकडेवारी सांगतील. 64 नगराध्यक्ष आहेत आणि भाजप तर 116 आहेत. म्हणजे 180 पैकी 64. म्हणजे जरी साहित्रिक 18 परत 35% सुद्धा होत नाहीयेत. काय बोलताय 100 पैकी 100 मार्क आहेत म्हणून? राम कदम, ऐकणारे जे वाचक आहेत ना रसिक, ते सुद्धा 5 मिनिटाचा प्रश्न आहे तुमच्याकडे. ताई शिक्षणाचा प्रश्न आहे भाजप. एक मिनिट राम कदम बोला. राम कदम हे फार हुशार विद्वान लोक आहेत ते. राम कदम बोला. 100 पैकी जर 34 मार्क मिळाले तर विद्यार्थी परीक्षेत नापास होतो. हे एवढं जर निलमताई विद्वान असून त्यांना किंवा राजू वाघमारे यांना माहित नसेल तर मला असं वाटतं ते काही योग्य ठरणार नाही. आपण जेव्हा 100 बाबा मी मेडिकल डॉक्टर आहे बाळा असा होतो. ऐका जेव्हा 100 पैकी 100 मार्क म्हणतो त्याचा अर्थ असा होतो की जेवढे स्पर्धेमध्ये धावणारे आहेत त्या धावणाऱ्यांमध्ये सगळ्यात जो पुढे पोहोचला, ज्यांनी स्पर्धा जिंकली, ज्यानं मेडल जिंकलं त्यालाच आपण विजय म्हणतो ना. आता यांना पराभव स्वीकारायचा नाही आणि लोकांच्या समोर आता नवीन महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपल्याला मार बसेल, पुन्हा आपल्याला पराभव पत्करावा लागेल. याच्यासाठी मुलामा देऊन किती बोललात तरी महाराष्ट्राच्या जनतेनं मतदारानं जो कौल दिलाय तो स्वीकारावाच लागेल. हा एक भाग. आणि दुसरा, जेव्हा 2011 साली राष्ट्रवादी महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष होता, राष्ट्रवादीचं सरकार होतं, तेव्हा आम्ही नाही म्हटलं यांना कशी ही मतं मिळाली, आम्ही स्वीकारलं की राष्ट्रवादी क्रमांक 1चा पक्ष आहे. आता जर आम्ही क्रमांक 1चे आहोत तर 100 पैकी 100 नाही तर काय म्हणणार तुम्ही? तर त्याच्यामुळे राजू वाघमारे एक मिनिट राम कदम, राजू वाघमारे, आमची अपेक्षा आणि शुभेच्छा नाही मंदार ऐका, आमची भारतीय जनता पार्टीची अपेक्षा आणि शुभेच्छा आहे की आमच्या मित्र पक्षालाही चांगल्या जागा मिळाव्यात. पण महानगरपालिकेमध्ये मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, भाजपचाच महापौर बसणार हे मी आत्मविश्वासपूर्वक या ठिकाणी सांगतो. आणि आजच्या निकालानं हे आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. शिक्कामोर्तब युतीवरती पण युती होणार नाही असंच करायचं का? त्यामुळे या तुमच्या विधानाच्यामुळे निलमताई काय म्हणता येईल त्याच्यावर? ते पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील. निलमताई तुम्हाला काय वाटतं? कारण विधान तर त्यांनी केलंय, बाकी सगळं पक्षाचे ज्येष्ठ नेते जरी ठरवणार असेल तरी विधान केलंय त्यांनी की महापौर हा भाजपचा बसणार आहे. नाही आता असं आहे, कुठल्याही परीक्षेमध्ये एखादा माणूस पहिला येतो, त्याला 60% आहेत, 65% आहेत का 70% आहेत, ते पहिले आलेत. मी स्वतःही सुरुवातीलाच बोलले. पण पहिला आला म्हणजे 100 पैकी 100 मार्क हे कुठल्या शाळेमध्ये शिकले मला नाही माहिती. कारण असं कुठेच नसतं की पहिला जो आलाय त्याला 100 पैकी 100 मार्क. आणि मी आज हे जर का बोललं नसतं तर महाराष्ट्रभर हा चुकीचा मेसेज गेला असता. मी बोलते, तुम्ही
एक मिनिट बोलत राहा. तुमचं झाल्यावर बोलते मी. निलमताई थोडक्यात बोला, बोला. बोला. निलमताई थोडक्यात बोला. नाही वेळ बोला. संपले. नाही निलमताई नाही थोडक्यात मग बोला. बरं, मी असं म्हणते, मी एवढ्यासाठी हे आकडेवारी का काढली एवढी, की बाकी आकडेवारी जी सगळी स्पष्ट दिसते, मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा त्यांची मतं जास्त येतील. फक्त माझं साधं म्हणणं असं आहे की कुठल्याही परीक्षेमध्ये जो पहिला आला त्याला 100 पैकी 100% मार्क मिळाले असं तो माणूस नाही हो स्वतः देऊन घेऊ शकत. ही एक- वस्तुस्थिती आहे ना मुद्दा, त्याच्यामध्ये. एक आणि मुद्दा. दुसरं आमच्या शुभेच्छा पण आहेत ना, हा. आम्ही कुठे शुभेच्छा नाही म्हणतोय. प्रत्येक जण राजकारणामध्ये तेवढं तर उदार मताने शुभेच्छाच देतो. शुभेच्छा दिल्या म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये फार मोठं अगदी उदार हातपणे दिलं असं काही नाहीये त्यामध्ये. ठीक आहे, आमच्या नाही, ठीक शुभेच्छा आहे, आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि युतीचा विषय बोलाल म्हणणार हा, तुम्ही, हा, हा. तर युतीच्या संदर्भामध्ये असं आहे की आता हा विषय जो आहे तो एकदम ज्याला आपण म्हणू की आता याला आहे शेवटच्या निर्वाणीच्या टप्प्यावरती आलेला आहे. त्याच्यात होणार का नाही होणार याच्याबद्दल माननीय उद्धव साहेब त्याबद्दलचा निर्णय आणि माननीय देवेंद्र फडणवीस काय तो निर्णय त्याच्या संदर्भातला स्पष्ट होईल. त्यामुळे प्रश्न असा आहे. पण हे पहा, आधी मी तर असं बोललेच नाही विश्लेषणामध्ये की यांना कशी मतं मिळवली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं काय नाही राजकारणामध्ये तसं तर आपण गृहीत धरतो. पण माननीय उद्धव साहेब बोलले होते मध्ये की आम्ही फक्त युती केली ती भाजप बरोबरच केली. आम्ही कुठेही वेगवेगळ्या ठिकाणचे अपक्ष, बंडखोर, काँग्रेस, एनसीपी यांच्यावर युती केली नाही. अनेक ठिकाणी हे लोक आघाड्यात लढले आणि चिन्हावर सुद्धा उभे नाही केले स्वतःच्या लोक. हा प्रकार शिवसेनेने केलेला नाही कुठेही. आम्ही काँग्रेस आणि एनसीपीच्याच विरुद्ध लढलो सगळीकडे जे आहे ते. आणि मगाशी अद्वैत जे बोलत होता ना पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधलं, ते तुम्हाला दिसेल पुढच्या निवडणुकीमध्ये काय चाललंय राजकारण सगळं ते जे आहे ते. ठीक आहे, नक्की ते दिसणारच आहे आपल्या सगळ्यांना. पण अगदी थोडक्यात राजू वाघमारे, थोडक्यात एक परिस्थिती दिसते. काँग्रेस ही एक प्रकारे जरी तुम्ही आता आकडेवारी मांडली असती, महानगरपालिकांमध्ये काँग्रेसचा प्रभाव कमी कमी होताना दिसतोय. नाशिक असेल, ठाणे असेल किंवा अगदी मुंबई असेल आणि पुणे सुद्धा असेल. काँग्रेसची परिस्थिती या महानगरपालिकांमध्ये ठीक होईल असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच. आता 10 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्यातल्या अमरावतीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, सोलापूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणच्या सत्ता आम्ही डेफिनेटली राखणार आहोत. कारण या ठिकाणी आम्ही जेवढं काम केलंय त्या कामाच्या जवळपास पण बीजेपी किंवा सेना येऊ शकत नाही. राहिला प्रश्न मुंबईचा, तर मुंबईची जनता ही एवढी कंटाळलेली आहे शिवसेना बीजेपीच्या कारभाराला, भ्रष्ट कारभार. त्याच्यामुळे या भ्रष्टाचाराला, कारण प्रत्येक बाबतीत एवढे घोटाळे ठीक आहे, आपण यांनी पुन्हा ती करून वेगळी चर्चा विस्ताराने नंतर करूया, कारण या निवडणुका येणारच आहेत. पण तत्पूर्वी तुमच्या परिस्थितीबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की नगर परिषदांचा जो निकाल लागलाय त्याच्यामध्ये आकडे जर बघितले तर आकड्यांमध्ये आघाडी भाजपनं घेतली हे निर्विवाद आहे. येणाऱ्या काळामध्ये आकड्यांमध्ये आघाडी कुठला पक्ष घेईल हे आपल्याला कळावं लागेल. महानगरपालिकांच्या निवडणुका आता अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे अर्थात महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे ते राजकीय वातावरण तापलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कौल जनतेचा काय आहे तो कळणार आहे. तुर्तास तरी देवेंद्र सरकारला जनतेनं एक आघाडी दिलेली आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. धन्यवाद, नमस्कार.